आई, आता खूप झालं. काय करायचं या मुलीचं? हो, आपण हिच्यावर संस्कार करायला चुकलो म्हणून आता ही काय आपलं नाव धुळीला मिळवायला निघाली का? राजन, फक्त अनिकाला दोष देण्यात काय अर्थ आहे? हे सगळं कुणी केलंय, कसं केलंय? कमळीने आणलंच आहे ना जगासमोर. मी काही बोलू का? म्हणजे मी तिथे फार काही बोलली नाही, कारण राजनची आणि तुमची इज्जत राहावी म्हणून गप्प होती. पण ती काय कमळी, ती काय धुतल्या तांदळाची नाही. तुम्हाला काय माहिती चरणला तिने पैसे दिले असतील तर? आणि सगळेजण बोलत होते की आईने पैसे दिले, आईने पैसे दिले. पैसे आहेत कुठे? हा, आहेत कुठे? कमळीने घेतले, गिळले. झालं तुझं? एक मिनिट थांब. हे पैसे, ही बॅग बंड्याने आपल्या गाडीत ठेवली होती. त्या लोकांची वकिलीगिरी करायला जाऊ नकोस. वेळीच लगाम घातला असतास आणि वळण लावलं असतंस ना अनिकाला, तर आज हा दिवस बघण्याची वेळ आली नसती आपल्यावर. ज्या ज्या वेळेला मी अनिकाला काहीतरी समजवायला जायचो त्या त्या वेळेला तू आडवी यायचीस. आणि आता तर तुम्ही तिघींनी गावासमोर तमाशाच केला. त्याचं काय करायचं बोल? वा काय? थांबा. कुठे निघाला? महाजनांच्या अब्रूचे धिंडवडे काढून झाले तरी या घरात यायची हिम्मत करताय? इथे पाऊल ठेवायची लायकी नाहीये तुमची. कामिनी, प्राजक्ता आपल्या नातीसारखीच आहे. तिची अशी बदनामी करायला निघालीस? अनिकाच्या बाबतीत कुणी असं केलं असतं तर? हा विचार सुद्धा नाही आला तुझ्या मनात? आणि त्या ऋषीचं आयुष्यही बर्बाद करायला निघालात तुम्ही. नशीब कमळी वेळेवर आली, नाहीतर अगदी सगळ्यांचं वाटोळं करायचंच ठरवलं होतं. देवाची कृपा आज म्हणून तुमचं हे रूप आता जगासमोर आलं. आत्तापर्यंत तुमच्या लहान मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष करत आले, पण आता नाही. या भयंकर चुकीला माफी नाही. तुम्हाला या घरात जागा नाही. चालत्या व्हा इथून. निघा इथून. राजन, राजन, आईला समजून. आई काय बोलतीये? बरोबरच बोलतीये. निघा म्हटलं ना.